आज पुन्हा एकदा पालकमंत्र्यांसोबत बैठक झाली. बैठकीत काय निर्णय झाला? पालकमंत्र्यांच्या समोर आमची इथं जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ह्या मागण्या ज्या आमच्या आहेत त्या 10च्या 10 मागण्या 3 महिन्यामध्ये पूर्ण करण्यासाठी करण्याची हमी पालकमंत्र्यांनी घेतली आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांना पण सांगितलं की मागच्या वेळेस सुद्धा सरकारने आश्वासनं दिलेली होती पण पाळली नाही. आता जे आमच्या मागण्या आहेत ह्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांनी पण एक त्या शिष्टमंडळाच्या चर्चेमध्ये जास्त चर्चा न करता त्यांनी सांगितलं की 3 महिन्याच्या आत ह्या सगळ्या मागण्या म्हणजे कारवाई करून ते पूर्ण कराव्यात अशा प्रकारे प्रशासनाला आदेश दिले. तेच आदेश कशा पद्धतीने याचे मार्गी लागावे याच्याबद्दल काल कलेक्टर ऑफिसने, काल म्हणजे रविवार होता तरी कलेक्टर ऑफिसने पत्र तयार केले. आज ते पत्र मुंबईला आपल्या सरकारकडे पाठवले आणि भुसे साहेब पण इथं आले, त्यांनी पण ते पत्र पाहिले आणि त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की ह्या ज्या सगळ्या मागण्या आहेत ह्या मागण्या माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी 3 महिन्याच्या आत पूर्ण करून देतोय अशा प्रकारची आम्हाला हमी दिल्यामुळं आम्ही हा आंदोलनाचा कार्यक्रम मागे घेतला. पण त्याचबरोबर दादासाहेबांना आम्ही ही पण सूचना केलेली आहे की इथं आज कलेक्टर ऑफिसवरती हे धरणं आंदोलन आहे पण जर 3 महिन्याचे पुढे गेलं तर आम्ही कलेक्टर ऑफिस किंवा सरकारकडे जाणार नाही. आम्ही मालेगावला आपल्या घरी येऊ आणि पुऱ्या मतदारसंघामध्ये तुमच्या विरोधामध्ये प्रचार करू. तर अशा प्रकारे त्यांनी हो म्हटलं आणि आम्हाला एक खात्री वाटली की असं जेव्हा आपल्या अंगावर येणारी गोष्ट राहते तरी हिमतीने ती म्हणजे पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे एखादा माणूस हिंमत दाखवतो त्या दादांच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवून आजचा हा आमचा आंदोलन हे आम्ही मागे घेतलेलं आहे आणि याची सर्वस्वी आमचं आपले भरोसा आहे तो आमचा भुसे साहेबांवर आहे आणि भुसे साहेब आमचे पालकमंत्री आहेत. ही पण जबाबदारी त्यांची पण आहे. पालकमंत्री ह्या नात्याने जनता आणि सरकार याच्यामधला मधला दुवा पालकमंत्र्याचा असतोय आणि पालकमंत्र्याचं काम ते चोख पद्धतीने बजावतील आणि ह्या मागण्या करणाऱ्या मोर्चेकऱ्यांना न्याय मिळवून देतील अशा प्रकारची आमची खात्री असल्यामुळं आम्ही खात्री झाली त्यामुळं आम्ही हा आजचा कार्यक्रम इथं स्थगित केलेला आहे. परंतु मागण्या जर मान्य झाल्या नाही, कुठं मागण्या पूर्ण केल्या नाही तर पुढचा लढा केव्हाही सुरू होईल याची शासनाने भुसे साहेबांनी नोंद घ्यावी एवढीच आम्ही आपल्या माध्यमातून मीडियातून सगळ्या जनतेला आवाहन करतोय. त्यांच्या समोरच सांगितलं होतं की सरकार आम्हाला वेड्यात काढतंय, मी शब्द दुसरा वापरला होता. आता तुम्हाला असं काय आश्वासन दिलं का तुम्हाला त्यांच्यावर भरोसा आला? कारण की तुम्ही मुंबईपर्यंत सुद्धा पायी जाऊन 18 वर्षात तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर ह्या 3 महिन्यामध्ये मागण्या मान्य होतील का? तर आता दादासाहेब पण इथंच आहेत. दादासाहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. हा हो बैठक झाली होती. ते असंच म्हणायचं की तुम्ही मागण्या आपले मोर्चा इथं संस्थगित करा आणि आम्ही त्याच्यावरती चर्चा करून मागण्या कशा पद्धतीने सोडवायचं याचा आम्ही शासन पातळीवरती विचार करू. परंतु शासनाच्या बरोबर पण ह्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी तिथं एक आश्वासन दिलं परंतु त्या आश्वासनाची प्रतिपूर्ती ही जर इथं राज्य जिल्हा पातळीवरची कोणी जबाबदारी घेऊन करत असेल तर ती पण संधी त्यांना दिली पाहिजे. आणि आज भुसे साहेब इथं आहेत, ते पण आपल्यासमोर येणार आहेत. त्यांनी ज्या शब्दामध्ये आपल्याला इथं आश्वासन दिलेलं आहे ह्या लोकांचे प्रश्न शेवटाला नेण्याचा त्यांनी निर्णय दिलेला आहे ते त्यांच्या तोंडून सांगतील. आणि म्हणून आम्ही आपल्याला मीडियाला पण विनंती करतोय की त्यांचे दिलेले आश्वासन कशा पद्धतीने दिलं आणि ते त्याची पूर्तता करतील का नाही त्यांचं आपल्याला स्पष्टीकरण झाल्यानंतर आपल्याला कळेल. तेव्हा मला खात्री आहे की दादासाहेबांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ह्या नात्याने दिलेला शब्द हा पाळावा आणि आतापर्यंत 18 वर्षापासून हा पेंडिंग पडलेला प्रश्न एकदा मार्गी लागून ह्या लोकांना न्याय द्यावा.
तर हे काम टेक्निकल आहे. याच्यामध्ये अशी कुठली टेक्निकल गोष्ट होती ज्याच्यावरती आपल्याला विश्वास बसतोय आणि 3 महिन्यामध्ये ती टेक्निकल जी अडचण आहे ती दूर होईल? आता ह्याचं उत्तर दादा देणार आहेत, त्यांना देऊ. होते त्या पेंडिंग दाव्यांची छाननी पण प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यातले काही पात्र झालेत, त्याचे सर्टिफिकेट्स पण आता तयार आहेत. म्हणजे काहींची तपासणी सुरू आहे, तर ते पण आपण लवकरात लवकर देऊ शकतो. पोट खराबा जे काही 7-12 उतार्यांवर पोट खराबा म्हणून त्याची नोंद आहे, परंतु त्या शेतकऱ्यांनी त्या जमिनी वहिती केलेल्या आहेत. तर या संदर्भातला जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना आदेश काढलेले आहेत. प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्याचे तलाठी असतील, सर्कल असतील, त्याचं पाहणी करून त्याचे पंचनामे करून, ऑलरेडी तो कायदा अस्तित्वातच आहे, तर त्या कायद्याप्रमाणे वहिती जमिनी जर असतील तर पोट खराबामधनं त्या बाहेर येतील आणि रेग्युलर जमिनी म्हणून त्याची नोंद त्या ठिकाणी केली जाईल. घरकुलांच्याही संदर्भामध्ये बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात शासनाच्या वतीने इतर जिल्ह्यांचं पण जर तिथे टार्गेट पूर्ण होत नाही, तिथं जर लाभार्थी मिळत नाही, तर इथे जर मोठ्या प्रमाणात लाभार्थी असतील तर ते टार्गेट इकडे वळवणं आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांना घरं उपलब्ध करून देणं शबरी योजनेच्या माध्यमातून. तर असे अनेक निर्णय त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. कांद्याच्या संदर्भातला एक संवेदनशील मुद्दा गावित साहेबांनी त्यांच्या मागण्यांमध्ये होता. मला वाटतं की कॉम्रेड JP गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण बघितलं असेल की गेल्या 8-10 दिवसापूर्वी जेव्हा त्यांनी मोर्चाच्या माध्यमातून मागण्या नोंदवल्या, त्याच वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काही प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीमध्ये एक बैठक आपण संपन्न केली होती. त्याच्यातले काही विषय जिल्हा पातळीवरचे होते, काही राज्य पातळीवरचे होते आणि काही विषय हे केंद्र शासन पातळीवरचे होते. आणि म्हणून जे जिल्हा पातळीवरचे होते ते विषय तातडीने पुढे नेण्याचं काम जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेलं आहे. दुसरा विषय राज्य पातळीवरचे काही मुद्दे असल्यामुळे आपण बघितलं असेल की माननीय महसूल मंत्री महोदय, माननीय आदिवासी विकास मंत्री महोदय, माननीय गिरीशजी महाजन साहेब, माननीय वनमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईला पण माननीय JP गावित साहेब आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा संपन्न झाली होती. त्याच्यातही अनेक विषयांचे निर्णय त्या बैठकीमध्ये संपन्न झाले. तदनंतर मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये JP गावित साहेब आणि प्रमुख सचिवांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये एक टाइम बाउंड कार्यक्रम 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हे विषय मार्गी लागले पाहिजेत अशा प्रकारचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिले. आता आजच्या बैठकीमध्ये आतापर्यंत आम्ही काय काय कामकाज केलेलं आहे, आता सर्व त्यांच्या मोर्चेकरांच्या समोर आम्ही ते काम ठेवणार आहोत. अनेक विषय त्या ठिकाणी पुढे गेलेले आहेत, काही विषय प्रगतीपथावर आहेत, काही विषयांचं मार्गदर्शन जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे मागितलेलं आहे. मला वाटतं की 2-4 दिवसामध्ये त्याचं जे काही नियमाप्रमाणे मार्गदर्शन आहे ते या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होईल आणि त्या पद्धतीने त्याचंही मार्गक्रमण पुढे सुरू होणार आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी JP गावित साहेबांची दूरध्वनीद्वारे बोलणी पण करून दिलेलं आहे आणि परत एकदा मुख्यमंत्री महोदयांनी पुनरुच्चार केलेला आहे की तुम्हाला जे काही शब्द आम्ही दिलेला आहे की जास्तीत जास्त या सगळ्या मागण्या आम्ही 3 महिन्याच्या कालावधीमध्ये विषय मार्गी लावू. आणि मला वाटतं की आता जे काही कामकाज प्रशासनाच्या वतीने प्रगतीपथावर आहे त्या माध्यमातून JP गावित साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं काही प्रमाणात का होईना समाधान झालेलं आहे आणि त्यांनी प्रशासनाला त्या ठिकाणी वेळ देण्याचा निर्णय केलेला आहे. प्रशासनाकडनं शासनाकडनं पण आम्ही त्याला सकारात्मक घेऊ, कारण त्यांची मागणी आहे की जे काही कायदे अस्तित्वात आहेत, नियम अस्तित्वात आहेत,
त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्या पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि त्याच्यात प्रशासनाला किंवा शासनाला पण काही गैर वाटत नाही. काही बाबींचं मार्गदर्शन, आता एकाच उतार्यावर अनेक खातेदार शेतकऱ्यांची नावं आहेत, तर या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे की त्याचा प्रत्येकाचा स्वतंत्र उतारा झाला पाहिजे. तर या संदर्भात वरिष्ठ पातळीवरनं मार्गदर्शन आम्ही घेतो आहोत. त्याच्यातलं जे काही कायदा नियम असेल त्याप्रमाणे मार्गदर्शन येईल आणि त्याप्रमाणे त्याची पुढे अंमलबजावणी केली जाईल. त्यामध्ये काही प्रमाणात का होईना केंद्र शासनाच्या वतीने त्याला रिलीफ मिळालेला आहे. काही क्वांटिटी निर्यात करण्याचा आदेश केंद्र सरकारने काढलेले आहेत. तत्राप आणखी त्याच्यामध्ये मोठ्या क्वांटिटीला निर्यातीची परवानगी मिळाली पाहिजे. कांद्याला उत्पादनावर आधारित भाव मिळाला पाहिजे अशी पण त्यांची मागणी आहे. शासन पातळीवरनं वरिष्ठ पातळीवर पण, कारण शेवटी दर ठरवणं हे जगाच्या पाठीवर किती कोणत्या वाणाचं उत्पन्न येत आहे त्याच्यावर त्या बाबी अवलंबून असतात आणि म्हणून त्याच्यातनं पण त्यातल्या त्यात सकारात्मक मार्ग कसा काढता येईल. कारण आपल्याला माहिती आहे की कांदा उत्पादन आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची संख्या आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर केंद्र शासनाशी पण संवाद साधलेला आहे आणि मला वाटतं की त्याही संदर्भामध्ये लवकरच सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी होतील. एकंदरीत अंगणवाडीचा विषय असेल, त्या संदर्भातला विषय असेल, काही निर्णय यापूर्वी झालेले आहेत. त्यांचा एक मागणी होती की 2005च्या नंतरचे जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांचा जुनी पेन्शन योजना, तर आपण बघितलं असेल की अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व पेन्शन धारक संघटना ज्या काही आहेत जुनी पेन्शनच्या संदर्भात त्या सर्व संघटनांना सोबत घेऊन राज्य शासनाच्या वतीने सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचा निर्णय घोषित केलेला आहे. म्हणजे एक प्रकारे ती पण मागणी निकाली निघालेली आहे. तर अशा प्रकारे बऱ्याचशा त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या निकाली काढलेल्या आहेत आणि एक टाइम बाउंड कार्यक्रम करून दर 15 दिवसाने महिनाभराने त्याचा आढावा घेणं आणि 3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त हे सगळे विषय मार्गी कसं लागतील असं लेखी पण पत्र त्यांना दिलेलं आहे. 18 वर्ष बघा, मी शब्दछल करू इच्छित नाही. जर आपल्याला समोरच्याला जर ह्या गोष्टी दिसल्या की शासन खऱ्या अर्थाने प्रशासन सकारात्मक आहे, काम करत आहे, आता 100 गोष्टी असतील, 50 गोष्टी मार्गी लागल्या, 75 गोष्टी मार्गी लागल्या, तर त्याच्यामध्ये समाधान होईल ना. होऊ शकतं की 2-5 गोष्टी शिल्लक पण राहतील, होऊ शकते, मी काही नाही बोलत नाही, परंतु 100 पैकी 75 गोष्टी जर मार्गी लागल्या तर सरळ गोष्टी समाधान होईल. आणि जे जे नियम कायद्यामध्ये बसतंय सरकारची सकारात्मक भूमिका आहे. त्यांनी म्हटलेलं आहे